मी तेच सांगितलं की युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कांदा बांगलादेश किंवा इतर देशात जायचा त्यावर मोठ्या प्रमाणावर आता बंधनं आलेत आणि त्यामुळं आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे. त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रधानमंत्र्याचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. आम्ही आता तोडगा काढू. जलजीवनची कामं जे आहेत ते पूर्ण ठप्प आहेत. पैसे देखील मंजूर झाले, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते जलजीवनची कामं जलजीवन मिशनच्या राज्यातल्या कामाला 15,000 कोटी रुपयाची गरज आहे. त्याबद्दलचा हुडकोचा एक प्रस्ताव तयार आहे. मला वाटतं त्याचा मार्ग निघेल. नितेश पाटील म्हणजे त्याचं म्हणतात की विकास लावण्यानुसार संतांकडे वाकडे असंच कार्यक्रम त्यामध्ये कालही मी सांगितलं आपल्याला की पोलीस योग्य पद्धतीने सर्व बाबीचा तपास करत आहे आणि याचा जे काही तुम्हाला दिसेल की योग्य तपास झालेला, योग्य कारवाई झाली. सर, ओबीसी प्रवर्गाची 27 जाती अशा आहेत ज्यांचं केवळ कॉमर्स नावाचं स्पेलिंग मिस्टेक अशा कारणामुळे केंद्रीय सेक्टरल ओबीसीच्या जाती समावेश होऊ शकला नाही. त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमर्स अल्पविराम वेलांटीमुळे 27 जातींचा त्या ठिकाणी ओबीसी मध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती 12 मुद्देदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल.